तीन ओव्हरीच्या मॅचेस वंजारी समाज मर्यादित स्पर्धा 6 जून आणि 7 जून खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल मात्र डॉट बॉल येत असताना अगदी बघायला गेलं तर भरपूर स्पर्धा दरवर्षी वंजारी समाजाच्या भरवण्यात येतात आणि अलग अलग मैदानावर ह्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कधी टेंबी गावामध्ये, कधी कुंभवली गावामध्ये, कधी पाम गावामध्ये, कधी परनाळी, कधी बोईसर खेरापाडा मैदानावर. यावेळेस आणखीन एक सोडणार नाही या बॅटच्या रडार मधला बॉल. सलग दुसरा षटकार, एक षटकार डॉट आणि षटकार. चेंडू झाले 3, धावा झाल्यात 12. सुपर बॅटिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुल, नाम तो सुना होगा, आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. एक षटकार, एक डॉट, एक तेरी एक मेरी. फलंदाज गोलंदाज एकमेकाला सांगतायत. दुपारचं सत्र, आणखीन एक चांगला हिट, आणखीन एक षटकार, एक डॉट बॉल येतोय तर एक षटकार येतोय. इकडे आपण बघू शकता 5 बॉल मध्ये 6-0-6-0-6 मोबाईल नंबर सारखा हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण बघू शकतात VIP नंबर मेगा स्क्रीन वर 60606. आखिरी गेंद पर क्या दिखना होगा. आखिरी गेंद पर भी 6. एका ओव्हर मध्ये 4 6, 24 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बजाव. पहिली ओव्हर आणि 24 धावा. धवलकावर 4 षटकार पाहायला मिळाले. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. VRCC कुंभवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाम धमाका नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन पाम धमाका आणि VRCC कुंभवली. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. पहिला बॉल, यावेळेस व्हाईट बॉल. पंच, पहिला बॉल काय होता? पहिला बॉल डॉट होता की व्हाईट होता? डॉट होता. डॉट, त्यानंतर व्हाईट. पंचवीस धावा. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. इकडे मात्र चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं अतुल कडून. अतुलने खूप चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये लेजंड मोरेकुरण टीम साठी. पहिल्या मॅचचा हिरो देखील पाहायला मिळाला. अतुल 2 मध्ये 2 खर्च करतोय. धावेचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजे 26. आता मात्र डेंजर मॅच समोर आहे, ज्याने 4 षटकार खेचलेत पहिल्या ओव्हर मध्ये. राहुल स्ट्राइक वर. तयार. आणखीन एक फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. धावफलक 2 ने पुढे जाईल. चांगली गोलंदाजी होत असताना
अतुल कडून धावफलक पाहायला मिळते 28-28 स्कोर कार्ड वर षटक क्रमांक आपण बघू शकता. दुसरं 3 ओव्हरच्या मॅचेस आपल्या भेटीला आलेल्या आहेत आणि आजच्या दिवसातली 6वी मॅच, यानंतर 7वी मॅच आपल्या भेटीला येईल. 10 टीम मध्ये झुंज, गरमीचं वातावरण आणि इकडे मात्र चांगला बॉल आणि हा ढगा आड जात असताना सूर्यदेव प्लेयरला विचारा जे मैदानामध्ये फिल्डिंग करतात त्यांच्यासाठी किती सुखद वातावरण आहे. मनाला शांतता देणारा, अगदी पोषक वातावरण निर्माण करणारा हा फटका चांगला आहे. उंच आणि लांब फेकून दिला एमएससीबी कॉलनीत. पत्रा तोड फटका, षटकार वाजव. आणखीन एक शॉर्ट बॉल, प्रॉपर टायमिंग नाही आहे. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून 4 धाब्यासाठी चौकार. स्कोरबोर्ड 38 स्कोर कार्ड वर षटक क्रमांक 2 इकडे पूर्ण होताना आणि 38. It's in my head, go. I should sleep. दहा बॉल मध्ये 36 वर राहुल पोहोचलाय. VRCC टीमने टॉस विन केला आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. दोन्ही कॅप्टन आपण कॅप्टन व्हाईस कॅप्टन बॅट घेऊनच आले होते. शेवटची ओव्हर आणि वैभव गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावेचा विचार केला, धावा झालेल्या त्या म्हणजेच 38, ज्यामधल्या 36 फलंदाज राहुलच्या नावावर आहेत. अगदी आपापल्या गाभासाठी, गाभाच्या नाबासाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये लढत असताना खेळाडू. पहिल्या मॅचला कुशलचा बोलबाला पाहायला मिळाला. 35 धावा आल्या होत्या, 34 धावा आल्या तर माफ करा. तर या मॅच मध्ये कुशलला अगदी खेळवलं जात आहे, परंतु एक बाजूला आपण बघू शकता राहुलने का बॅटिंग केलंय. इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोरचा विचार केला तर एकला रे टीमचा निशांच्या नावावर असेल, सॉरी ऋषिकेशच्या नावावर असेल. 48 धावा त्याने बनवल्या. तर मॅच बोलायला मला वाटतं लेग पंच घ्या. जिथे आपण बघू शकतात 36 वर पोहोचला फलंदाज. 14 आल्या तर मात्र पहिली हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळेल. वैभव आणि ज्या लयमध्ये खेळतोय, ज्या रीतीने त्याचा बॅट फ्लो आहे, इथून धावा येतील असं वाटतंय. परंतु वैभव जुना तांदूळ जेवढा जुना तेवढा चवीला चविष्ट. आणि इकडे मात्र कमालीचा हा बॉल हाताळला जातोय, कट बॉल. यानंतर एक मोठी लढत, पाम धमाका आणि त्यांच्या विपक्षामध्ये VRCC कुंभवली. टॉस विन केला VRCC कुंभवलीने. फटका फसलाय. इथे मात्र अतुल येतोय चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. खराब फिल्डिंगचा नजारा. 38 वर जाऊन पोहोचतोय हा फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 41 वर. चांगली गोलंदाजी होती. कॅच जेव्हा कधी हवेमध्ये असतो, अर्धा काम गोलंदाज करतो, अर्धा काम क्षेत्ररक्षकाला करायचं असते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न गोलूकडून आणि इकडे मात्र विकेट मिळणार रनआउटच्या रूपामध्ये. राहुल बॅक टू डगआउट. बजाव.
काय गोलंदाजी मात्र इकडे ज्या फलंदाजाने अक्षरशः धुवा उडवला होता त्या फलंदाजाला इकडे मात्र खेळवलं गेलं वैभवच्या माध्यमातून. क्या बात आहे. आपला देखील उंच गेलाय, लांब आहे का, फसलाय. क्या गेंदबाजी हो रही है वैभव. सुपर गोलंदाजी. विकेट. गोलू बॅक टू डगआउट. बजाव.
चला जाऊया मॅच कडे. 43 धावेचा वन ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. अतुल आणि अतुलच्या जोडीला जयेश आणि गोलंदाजीसाठी गोलू तयार. गोलंदाज मला वाटते या मॅच मध्ये सर्वेच जरा उशिरा आलाय. शॉर्ट थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळते, परंतु धाबा बनवल्यात. 14च्या सरासरीने 42 बनवलेत आणि समोरच्या टीमला 14.33च्या सरासरीने बनवायचे 43. पहिला बॉल टाकला जाईल आणि पहिला बॉल डॉटने केले सुरुवात. आजच्या दिवसातली 6वी मॅच, यानंतर 7वी मॅच आपल्या भेटीला येईल. मला वाटते दापोली बॉईजला पाय मिळालेले, तर यापुढील दापोली बॉईजला मॅच खेळावीच लागेल, हे देखील लक्षात घ्या. ड्रॉ टाकण्यात येईल. या मॅच नंतर ड्रॉ टाकूया आपण. या दोन टीम मधल्या एका टीमला बाय मिळणार, सेमीफायनलचं तिकीट मिळणार. फटका फसलाय, उंच गेलाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. मला तर वाटते बॉल या 3 खेळाडूच्या मध्ये अगदी पडतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. एकदम असं थोडा आवाज आहे, थोडासा लाईटली दे. आणि इकडे आपण बघू शकता 2 धावा अंकित करताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. शॉर्ट बॉलला फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर, वन बाउंस सीमा पार येतोय. युवा चषक चौकार 4 वजव. आज 6 झाले 3 बॉल मध्ये. यावेळेस वेगाने चेंडू हाताळलाय, चांगला बॉल आहे. डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक पहिलं. 4 बॉल फेकून झाले. मोठं टार्गेट 43 धावेचं 3 ओव्हर मध्ये. एक बाजूला आपण बघू शकता टीम बी टीम, ज्याने 16 टीम मधून कंबोलीच्या मैदानावर सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. आणि इकडे कॅच टिपला जातोय. विकेट, बॅक टू डगआउट, बजाव. नवीन बॅट्समन वैभव मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी कमालीची केली वैभवने, कारण की 12 बॉल मध्ये 38 होत्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. मी म्हणेल की उशिरा गोलंदाजीवर आलं असं म्हणायला हरकत नाही, कारण की पहिल्या मॅच मध्ये पहिली ओव्हर हाताळली होती आणि या मॅच मध्ये 3री ओव्हर हाताळली. गोलंदाज कुशल तयार शेवटचा बॉल घेऊन. 7 तारीख फिरवलंय, परंतु जास्तच बाहेर. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 स्कोर कार्ड वर शेवटचा बॉल आहे. 7 स्कोर कार्ड वर आहेत. 36 पाहिजे 13 मध्ये. फिरवलंय, चकवलंय आणि डॉट बॉल येत असताना ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 12 चेंडू, 36 ची गरज. बचाव. बारा 36 ची गरज आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम. शुभम तयार. राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल अपील केला आणि पंचांनी बोट उचलून धरला. यावेळेस मात्र जयेश
बॅक टू डग आउट, लेग बिफोर बजाव. बघूया युवा ग्रुप इकडे मात्र खुश आहे. ऑर्गनायझर टीम पैकी एक अथर्व तयार. चांगला बॉल आहे यावेळेस. अथर्वला परतावं लागेल. थोड्या वेळाकरता का होईना एक षटकाराला थोडं जल्लोष आणलं होतं अथर्वने आणि तिसऱ्या बॉलवर विकेट. सिल्वर डकचा शिकार. बचाव. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. विशाल. त्या बाते अथर्व संघे. आज मात्र हा षटकार मोबाईल मध्ये व्हॉट्सअपला स्टेटसवर राहणार. परडे मात्र फटका सजवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कवित देखील कमिटी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी होत असताना कमिटी मेंबर्स कडून ऑर्गनायझर टीम एक चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केलेला आणि चांगली कामगिरी चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये पार्थ आपल्याला खेळताना दिसला. पट्टा फसलाय. झेल होण्याची दाट शक्यता आणि झेल टिपलाय. विकेट. यश आपल्याला पाहायला मिळते कॅच करताना. आणि 2 ओव्हर इकडे समाप्त झालीत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 14 एक ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये बनवायचे 29 जिंकण्यासाठी. बचाव. नवीन बॅट्समन अजित. जे नाव आहे ते काम करावं लागेल. अजित राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु अवघड आहे आता आव्हान. 6 बॉल आणि 29 धावा. कवित नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाची खून आणि इथे आपण बघू शकतात पहिला बॉल चांगला बॉल आहे. सिंगल पाहायला मिळेल. 5-28. चांगली टीम कडून गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा दोन्ही बाजूने वर्चस्व आहे या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थाने एक मोठी टीम मानली जाते बंजारी समाजामध्ये. क्या बात आहे. वेगाने यावेळेस मात्र बीट केले फलंदाजाला. अजित त्रिफळा चित. विकेट. बजाव.
बराबर 5 गडी करत अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला. अगदी मोरेकुरण लेजंड्स टीम चांगले खेळलेत आजच्या दिवसामध्ये. पहिली मॅच विन केली. या मॅच मध्ये थोडा धावा जास्त झाल्या असं म्हणायला हरकत नाही. तर की समोर टीम देखील चांगली आहे. फटका सजवला एकदा उमेल का स्लिप तैनात केलेल्या कवितने. यावेळेस आपण बघू शकता सर्व संख्ये फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल फेकून झाले, 3 बॉल बाकी आहेत. आता औपचारिक मॅच मध्ये आपण बघू शकता 16 धावा झालेल्या आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 27. लगे मॅच संपल्यावर VRCC कुंभवली टीम आपण लगे फिल्डिंगला उतरायचं आहे. एक्स्ट्रा टाइम एक्स्ट्रा वेळ घेतला जातोय. बघा काही काहींचे कमरेवर हात आहेत जेव्हा बॉल वाईट पडलाय, कारण की उन्हामध्ये उभं राहायला कोणाला आवडत नाही, खास करून तेव्हा जेव्हा काही गरज नसते. आता 3 बॉल होतात कधी आणि मैदानाच्या बाहेर जायला संधी मिळते कधी, कधी गरमीचे दिवस आहेत. चांगला बॉल एक धाव मिळेल. रनआउट घेतलाय थोडा. हा आपण बघू शकतात राग जो आहे तो बाहेर काढलाय सर्वेशने. बॅटिंग मिळाली नाही ना सर्वेशला, कारण की उशिरा आला. विकेट. कल्पेश बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश. चला 2 बॉल बाकी आहेत, मात्र विकेट घेण्याचा काही अर्थ तर मिळत नाहीये. लास्ट बॉल कवित पाहायला मिळतंय. गोलंदाज ऑर्गनायझर टीम पैकी एक. आपापल्या गावच्या टीम कडून घेत असताना ऑर्गनायझर टीमचे मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा आहेत अगदी 20-22 वर्षाची मुलं. यावेळेस शेवटच्या बॉलवर देखील क्लीन बोल्ड सुपर गोलंदाजी कवित कडून आणि मॅच विन टिंबी टीम. कॉंग्रॅच्युलेशन. नो डाऊट या मॅचचा हिरो, या ज्याची बॅटिंग पाहून मन अगदी खुश झालं, राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. या राहुल मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी वाजव.